हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? आणि अभ्यास करतच असाल. मी कुलकर्णी सर रॉयल स्टार्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज मी या ठिकाणी एक नवीन गोष्ट, नवीन नाही, मागचीच गोष्ट जी आहे ती कंटिन्यू केलेली आहे. मागची जी स्टोरी होती ती आपण पाहत होतो आणि ती क्लायमॅक्सला पोहोचली आणि क्लायमॅक्सला पोहोचल्यानंतर आता पुढे काय झालं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर या बाहेर आलेल्या आय पट्टीवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहता येईल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मॅथिल्डा लॉयझल या ज्या होत्या त्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातल्या परंतु अतिशय सुंदर आणि देखणी मुलगी ती होती आणि तिने तिच्या मैत्रिणीकडून एक पार्टीला जाण्याकरता म्हणून एक डायमंड नेकलेस आणलेला होता. तो डायमंड नेकलेस तिच्याकडून हरवतो आणि तो पार्ट 1 संपतो. स्टोरी क्लायमॅक्सला पोहोचते. पण आता तिथून पुढे काय झालं? त्या नेकलेस तिला मिळाला का? त्या नेकलेसचे पैसे तिने भरून दिले का? की काय केलं? या सगळ्या गोष्टींचा उलगड आपल्याला आता इकडे होणार आहे. तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आणि त्या गोष्टीच्या पुढच्या पार्टला. पण तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रोज नवीन नवीन मी काहीतरी याच्यामध्ये संशोधन करत असतो, परंतु तुमच्याकडून जर मला मोटिवेशन मिळालं तर आणखीन काहीतरी विशेष ट्राय करता येईल. आणि या स्टोरीचा एंड अगदी अनएक्सपेक्टेड असा, इंटरेस्टिंग असा होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, मध्ये अजिबात स्किप करू नका, म्हणजे गोष्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. तर आपण व्हिडिओ सुरू करूया. Unit 1.5 The Necklace Part 2 Page number 28. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. त्यांनी तिच्या ड्रेसेसच्या फोल्ड्समध्ये बघितलं, त्या घड्यांमध्ये बघितलं, तिच्या वरच्या जग्याच्या ज्या घड्या होत्या त्याच्यात बघितलं, तिच्या खिचांमध्ये बघितलं, सगळीकडे पाहिलं, परंतु त्यांना तो नेकलेस कुठेही मिळाला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल? ही आस्क्ड. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं की तुला नक्की खात्री आहे? ज्यावेळेला आपण हॉलमधून निघालो त्यावेळेला तो नेकलेस तुझ्या गळ्यात होता? येस, आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. म्हणजे हो, आपण मंत्रालयातील त्या हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिलं होतं. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. पण जर का आपण रस्त्यामध्ये कुठे येत असताना तो नेकलेस पडला असता तर आपल्याला ते ऐकू आलं असतं, त्या नेकलेसचा पडण्याचा आवाज ऐकू आला असता. इट मस्ट बी इन द कॅब. मग मला असं वाटतं की नक्कीच तो कॅबमध्ये म्हणजेच टॅक्सीमध्ये कुठेतरी हरवला असेल. येस, दॅट्स प्रोबॅबली इट. डिड यू टेक हिज नंबर? मॅथिल्डा म्हणते की हां, नक्कीच असं काहीतरी झालं असेल. तू त्या टॅक्सीवाल्याचा नंबर घेतलास का? नो. तिचा नवरा नाही म्हणाला. दे स्टेअर्ड ॲट ईच अदर स्टन. ते दोघंही एकमेकांकडे स्तब्ध होऊन पाहत राहिले. ॲट लास्ट लॉयझल पुट हिज क्लॉथ्स ऑन अगेन. शेवटी अखेरीस लॉयझलने त्याचे कपडे पुन्हा परिधान केले. आय एम गोइंग बॅक. आणि तो तिला म्हणाला की मी परत चाललोय. ओव्हर द होल रूट वी वॉक्ड. म्हणजे जो संपूर्ण रस्ता आपण चालत आलो. अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. त्या रस्त्यावर मी पुन्हा एकदा पाहायला चाललोय की मला तिथे काही मिळतंय का. ही लेफ्ट. आणि असं बोलून तो निघूनही गेला. शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, हर माइंड ब्लँक. तिचं मन हे एकदम ब्लँक होऊन गेलं होतं, तिला काहीच सुचत नव्हतं आणि रात्रभर ती तशीच बसून राहिली. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. तिचा नवरा हा जवळपास सकाळी 7 वाजता परत आला. ही हॅड फाउंड नथिंग. पण त्यालाही तिथे काहीही मिळालं नाही. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर्स, टू ऑफर अ रिवॉर्ड, टू द कॅब कंपनीज. एव्हरीवेअर द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला, तिकडे त्याने तक्रार केली. टू द न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्याकरता म्हणून तो गेला की ज्याला कोणाला हा नेकलेस सापडेल त्याला खूप चांगलं बक्षीस वगैरे देण्यात येईल अशी जाहिरात त्याने दिली. वेगवेगळ्या टॅक्सीच्या कंपनीज ज्या होत्या त्यांच्याकडे तो गेला. तिकडे त्यांनी विचारलं की कोणाला काही सापडलंय का. ज्या ज्या ठिकाणी त्याला असं अंधुकसा जरी आशेचा किरण दिसत होता त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सगळं पाहिलं. शी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर. ती संपूर्ण दिवसभर अतिशय हताश होऊन, निराश होऊन, म्हणजे एक भयानक अनर्थ ओढवलेला होता आणि त्याच्यामुळे अतिशय हताश आणि निराश होऊन ती अख्खा दिवसभर वाट पाहत बसली. लॉयझल रिटर्न इन द इव्हनिंग, अ हॉलो पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. लॉयझल म्हणजे मिस्टर लॉयझल, तिचा नवरा, हा संध्याकाळी अगदी थकून हताश होऊन परतला. त्याला काहीही मिळालं नव्हतं, कुठेच काहीच सापडलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. तो तिथे येऊन तिला म्हणाला की मला असं वाटतं की तू तुझ्या मैत्रिणीला लिहायला हवं आणि तिला कळवायला हवं.
टेल हर यू हॅड ब्रोकन द क्लास्प ऑफ हर नेकलेस अँड दॅट यू आर हॅव्हिंग इट मेंडेड. म्हणजे तिला असं सांग की त्या नेकलेसचा जो फासा असतो, क्लास्प म्हणजे फासा, तो फासा तुझ्याकडून तुटला आणि तो तू बनवायला दिलेला आहेस अँड इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर. जर का तू तिला असं सांगितलंस तर आपल्याला थोडा अजून अधिक वेळ मिळेल आणि आपण तो नेकलेस कुठे मिळतो का ते पाहू शकतो. शी रोट ॲज ही डिक्टेटेड. तिने तिच्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे अशी एक नोट लिहिली आणि ती मॅडम फॉरेस्टियरला दिली. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. शेवटी एक आठवडा निघून गेला आणि त्यांचे सर्व आशेचे किरण मावळले. अँड लॉयझल, हू सडनली लुक्ड एजेड, डिक्लेअर्ड, वी मस्ट कन्सिडर टू रिप्लेस द ज्वेल. आणि ते लॉयझल हे एकदम अचानकपणे वयस्कर दिसायला लागलेले होते. त्यांनी असं घोषित करून टाकलं की तो नेकलेस कसा भरून देता येईल याचा आता आपण विचार करायला हवा. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. आणि मग ते एका ज्वेलरकडून दुसऱ्या ज्वेलरकडे असे खूप सारे ज्वेलर्स त्यांनी पालथे घातले. ते सेम टू सेम एक्झॅक्टली जो नेकलेस तिचा हरवलेला होता तसाच नेकलेस ते शोधत होते. म्हणजेच त्यांच्या आठवणींना उजाळा देत देत ते सेम टू सेम एक्झॅक्ट नेकलेस शोधायचा प्रयत्न करत होते. बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. आणि ते दोघंही दुःख आणि व्यथा याच्याने एकदम ग्रासलेले होते. इन अ शॉप ॲट द पॅले रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड्स विच सीम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वर लुकिंग फॉर. आणि पॅले रॉयल या ठिकाणी एका ज्वेलरच्या दुकानामध्ये त्यांना स्ट्रिंग ऑफ डायमंड्स म्हणजे एक डायमंडची माळ त्यांना तिथे सापडली. तो सेम नेकलेस होता, एक्झॅक्टली द सेम. म्हणजे जो तिचा हरवलेला नेकलेस होता त्याच पद्धतीचा सेम टू सेम नेकलेस त्यांना तिकडे सापडला. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स. फ्रँक्स म्हणजे एक चलन आहे. युरो हे चलन अस्तित्वात येण्यापूर्वी फ्रान्समध्ये फ्रँक्स हे चलन वापरलं जायचं. ते 40,000 फ्रँक त्याची किंमत होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000. त्यांना तो नेकलेस हा 36,000 फ्रँकला तो ज्वेलर्स द्यायला तयार झाला. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि मग त्याने त्या ज्वेलरला विनंती केली की बाबा तू हा नेकलेस कमीत कमी 3 दिवस तरी कोणाला विकू नको. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ द फेब्रुवारी. आणि त्यांनी त्याच्याकडून एक अरेंजमेंट पण तशी करून घेतली की जर 1 महिन्यामध्ये आम्हाला तो आमचा हरवलेला नेकलेस परत मिळाला तर आम्ही हा नेकलेस तुला परत आणून देऊ आणि तू त्यावेळेला आम्हाला 34,000 फ्रँक दे. म्हणजेच 2,000 फ्रँकचं नुकसान सहन करायला ते तयार झाले. लॉयझल हॅड 18,000 फ्रँक्स विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. लॉयझल करता त्याच्या वडिलांनी 18,000 फ्रँक मागे सोडले होते. त्यांच्या पश्चात ते 18,000 फ्रँक त्याच्याकडे होते. ही वुड बॉरो द रेस्ट. आणि बाकीचे जे उरलेले पैसे होते तो इतरांकडून उसने घेणार होता. अँड ही डिड बॉरो. आणि त्याने ते उसने घेतले सुद्धा. ही गिव्ह नोट्स, मेड रुइनस ॲग्रीमेंट्स, डील विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. आणि त्यांनी ते उसने घेतले, त्याच्याकरता त्यांनी खूप साऱ्या नोट्स वगैरे लिहून दिल्या. विनाशघातक असे काही ॲग्रीमेंट्स त्यांनी केले. म्हणजे त्या प्रत्येक प्रकारच्या मनी लेंडरशी म्हणजे पैसे उसने देणाऱ्या व्यक्तीशी त्यांनी डील केलं. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. आणि ते पैसे उसने घेऊन त्याच्याकडे असणारे पैसे घेऊन असे एकूण 36,000 फ्रँक घेऊन तो त्या ज्वेलरच्या दुकानात गेला. त्याने त्या ज्वेलरच्या काउंटरवर ते पैसे ठेवले आणि तो नेकलेस आणला. वेन मॅडम लॉयझल टूक द नेकलेस बॅक. ज्यावेळेला मॅडम लॉयझल त्या मॅडम फॉरेस्टियरला तो नेकलेस द्यायला गेल्या, परत करायला गेल्या, त्यावेळेला मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली. मॅडम फॉरेस्टियर या अतिशय एकदम कोरडेपणाने तिला म्हणाल्या, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. तू हा नेकलेस लवकर परत द्यायला हवा होतास. आय माइट हॅव निडेड इट. मला याची गरज पडली असती. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि तेव्हापासून मॅडम लॉयझल यांनी एका अत्यंत गरिबीचं आयुष्य जगायला सुरुवात केली. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु त्यांनी त्यांचा जो पार्ट होता तो अत्यंत धीराने आणि निर्भयपणे अगदी हिरोइकली प्ले केला. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. तो भयानक असा कर्जाचा डोंगर हा त्यांना फेडायचा होता. शी वुड पे इट. आणि तिला तो फेडायचा होता. ती ते पैसे भरून देणारच होती. दे डिसमिस देअर मेड, दे चेंज देअर लॉजिंग्स, दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि त्यांनी त्याच्याकरता खूप काही बदल त्यांच्या स्वतःमध्ये केले. त्यांनी त्यांच्या मोलकरणीला
कामावरून काढून टाकलं. मग त्यांनी त्यांचं निवासस्थान बदललं आणि छप्पर असलेल्या पोटमाळावरच्या खोलीत ते भाड्याने राहायला लागले. शी केम टू नो द ड्रगरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. म्हणजे आता तिला घरातल्या कंटाळवाण्या अपार कष्टाच्या, स्वयंपाकघरातील आवडत्या रटाळ अशा कामांची तिला पुरेपूर जाणीव झाली. शी वॉश द डिशेस, द डर्टी लिनन. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. आणि तिने तिच्यामध्ये किती बदल केले. ती स्वतः आता तिचे डिशेस वगैरे धुवायला लागली, तिचे कपडे ती स्वतः धुवायला लागली. रोज सकाळी उठून केळाचा डबा ती रस्त्यापर्यंत नेऊन टाकून येऊ लागली आणि प्रत्येक पावलावर थांबून का होईना परंतु ती स्वतः पाणी भरू लागली. आणि त्याचबरोबर एका अत्यंत सामान्य व्यक्तीप्रमाणे ती कपडे घालायला लागली. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, क्वारल अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सू. म्हणजे तिला मार्केटमध्ये गेल्यानंतर थोड्याफार रकमेकरता तिला घासाघीस करायला लागत होती. तिला काही वेळेला तर भांडण करायला लागायचं, काही वेळेला अपमान सहन करायला लागायचे, अगदी एकेका सू करता. सू हे फ्रान्समधील एका छोट्या रकमेचं चलन आहे. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स अँड गेट मोर टाइम. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना थोडंफार लोन पे करायला लागायचं, त्याचबरोबर इतर असणारं लोन जे आहे ते रिन्यू करावं लागायचं अँड गेट मोर टाइम आणि थोडासा आणखीन वेळ मागून घ्यावा लागायचा. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग, doing accounts for a tradesman, and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. तिच्या नवऱ्याला सुद्धा खूप कष्ट करावे लागायचे, खूप मेहनत करावी लागायची. रोज संध्याकाळी तो एका व्यापाराकडे त्याचं अकाउंट्स पाहण्याकरता म्हणून ते काम करत बसायचा आणि रात्री खूप उशिरापर्यंत एका पेजचे 5 सू या रकमेने तो मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिताचं काम करत बसायचा. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि अशा प्रकारचं कष्टाचं आयुष्य ते जवळपास 10 वर्ष जगले. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग. 10 वर्ष पूर्ण झाले आणि त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सर्वांचे सर्व पैसे पूर्ण भरून दिले, इवन द इंटरेस्ट. आणि इवन व्याजासकट ते त्यांनी पैसे त्यांना ज्यांचे होते त्यांना भरून दिले. मॅडम लॉयझल लुक्ड ओल्ड नाव. मॅडम लॉयझल या अचानकपणे आता वयस्कर दिसायला लागल्या होत्या. ऑफन शी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. म्हणजे ती बऱ्याचदा तिच्या भूतकाळाचा विचार करून दुःख करत बसायची. व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट द नेकलेस. जर तो नेकलेस तिच्याकडून हरवला नसता तर काय झालं असतं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज. किती विचित्र आयुष्य आहे हे. हाऊ फिकल, म्हणजे किती क्षणभंगूर, चंचल, अस्थिर असं आयुष्य आहे. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुईन ऑर सेव्ड. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते ही गोष्ट आता त्यांच्या लक्षात आलेली होती. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द शॅम्स इलिझेम, सडनली शी सॉ मॅडम फॉरेस्टियर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. आता या ठिकाणी उच्चार थोडासा वेगळा आहे. शॅम्स इलिझेम असा उच्चार त्याचा करायचा आहे. आपण जर आपल्या इंग्रजी भाषेमध्ये वाचलं तर ते चॅम्स इलिसिस असं होतं, परंतु तसा उच्चार करायचा नाहीये. फ्रेंच भाषेमध्ये त्याचा उच्चार शॅम्स इलिझेम असा होतो. एका रविवारी ती शॅम्स इलिझेम या ठिकाणाहून जात असताना तिला मॅडम फॉरेस्टियर दिसल्या. त्या अजूनही तेवढ्याच तरुण, तेवढ्याच सुंदर आणि तेवढ्याच आकर्षक दिसत होत्या. मॅडम लॉयझल फेल्ट इमोशनल. मॅडम लॉयझल भावनाविवश झाल्या. शुड शी स्पीक टू हर. आपण तिच्याशी बोलावं का. येस ऑफकोर्स, हो नक्कीच, काय हरकत आहे. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वुड टेल हर ऑल. आणि आता तिने त्या नेकलेसची किंमत सुद्धा पूर्णपणे भरून टाकलेली आहे आणि आता आपण मॅडम फॉरेस्टियरला सांगायला हवं असं तिला वाटलं. व्हाय नॉट, का नाही. शी वेंट अप टू हर. ती लगेचच त्या मॅडम फॉरेस्टियरकडे गेली आणि तिला म्हणाली, गुड मॉर्निंग जिनी. जिनी हे मॅडम फॉरेस्टियरचं टोपण नाव आहे. द अदर ॲस्टॉनिश्ड टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमन डिड नॉट रिकॉग्नाइज हर. मॅडम फॉरेस्टियर एकदम अचंबित झाल्या आणि त्यांना एवढं फॅमिलियरली म्हणजे एवढ्या आपल्या टोपण नावाने हाक मारणारी अगदी सामान्य स्त्री कोण आहे हे त्यांना मोठा प्रश्न पडला. डिड नॉट रिकॉग्नाइज हर, कारण त्या तिला ओळखू शकल्या नाहीत. शी स्टॅमर्ड. मॅडम फॉरेस्टियर चाचरत म्हणाल्या, बट मॅडम आय डोंट नो. पण मॅडम मी तुम्हाला ओळखलं नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुमची काहीतरी चूक झाली असेल. नो, आय एम मॅथिल्डा लॉयझल. नाही नाही, चूक नाही, मी मॅथिल्डा लॉयझल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. आणि तिची मैत्रीण किंचाळलीच. ती म्हणाली, ओ माय पुअर मॅथिल्डा, हाऊ यू हॅव चेंज्ड. म्हणजे अरे माझी मॅथिल्डा, तू किती बदलली आहेस. येस,
I have had some hard times since I last saw you and many miseries and all because of you. हो, मी जशी तुला मागे भेटली त्यानंतर आमच्या कठीण काळाला सुरुवात झाली. आम्ही खूप सारी दुःख सहन केली, खूप साऱ्या डिफिकल्टीज आम्ही फेस केल्या आणि ते सगळं काही तुझ्यामुळे. मी? हाऊ कॅन दॅट बी? मॅडम फॉरेस्टियर यांना याची काही कल्पना नव्हती आणि त्यांनी तिला विचारलं की माझ्यामुळे कसं शक्य आहे. यू रिमेंबर द डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वेअर टू द मिनिस्ट्री पार्टी? तुला आठवतं का की एक दिवस तू मला मंत्रालयातील पार्टीला घालून जाण्याकरता म्हणून एक डायमंडचा नेकलेस दिला होतास? येस. वेल, ते म्हणते की हो. मग? वेल, आय लॉस्ट इट. तर तो नेकलेस माझ्याकडून हरवला. व्हॉट यू मीन? यू ब्रॉट इट बॅक? म्हणजे काय म्हणायचंय तुला? तू तर तो नेकलेस मला परत दिला. आय ब्रॉट यू बॅक अनदर एक्झॅक्टली लाईक इट. मी तुला तो परत दिला. तो एक्झॅक्टली सेम दिसणारा तसा दुसरा नेकलेस होता. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि आम्हाला त्या नेकलेसचे पैसे पूर्ण पे करण्याकरता जवळपास 10 वर्ष लागली. इट वॉजंट इझी फॉर अस. आमच्यासाठी ते एवढं काही सोपं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटिल. आमच्याकडे फारसं काही नव्हतं. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर. पण आता शेवटी अखेरीस ते सगळं काही संपलं. अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आणि आता मी एकदम समाधानी आहे, खुश आहे. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन. आणि हे सगळं ऐकून मॅडम फॉरेस्टियर या जागीच स्तब्ध झाल्या, एकदम अचंबित झाल्या आणि तिच्याकडे पाहायला लागल्या आणि तिला म्हणाल्या, यू से दॅट यू बॉट डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार दुसरा विकत घेतलास? येस. यू डिडंट नोटीस देन? हो. म्हणजे तुझ्या ते लक्षात नाही आलं? दे वर व्हेरी सिमिलर. ते खूप सारखे होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि मॅथिल्डा मात्र एकदम खुश झाली आणि तिने अगदी अभिमानाने आणि निरागसपणे ती हसली. तिला असं वाटलं मॅडम फॉरेस्टियरच्या ती गोष्ट लक्षात नाही आली म्हणजे आपण जिंकलो. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूव्ड टूक बोथ हर हँड्स. मॅडम फॉरेस्टियर मात्र एकदम भावनाविवश झाल्या. एकदम सद्गदित होऊन त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि त्या तिला म्हणाल्या की ओ माय पुअर मॅथिल्डा. म्हणजे अरे माझी बिचारी मॅथिल्डा, माइन वॉज अन इमिटेशन. माझा जो नेकलेस होता तो एक इमिटेशन होता, नकली होता. इट वॉज वर्थ 500 फ्रँक्स ॲट मोस्ट. तो जास्तीत जास्त 500 फ्रँक्सचा असेल. अडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस बाय गाई द मोपासा. बिचारी मॅथिल्डा, तिला जर आधी माहीत असतं की हा नेकलेस डुप्लिकेट आहे, इमिटेशन आहे, तर तिने एवढी मेहनत केली असती का? मॅडम फॉरेस्टियर यांचा जो नेकलेस होता तो इमिटेशनवाला होता, तो ओरिजिनल डायमंडचा नव्हता हे तिला या ठिकाणी कळतं. आणि त्यावेळेला विचार करा की आपल्यासारखं एखादा कोणी व्यक्ती त्या ठिकाणी असतं काय केलं असतं? त्या मॅडम फॉरेस्टियरला मारून मारून फॉरेस्टमध्ये पाठवून दिलं असतं. परंतु या ठिकाणी त्या मॅथिल्डाने काय केलं हे आपल्याला पुढे काहीच सांगितलेलं नाहीये. ही स्टोरी या ठिकाणी संपते आणि आपल्याला खूप काही शिकवून जाते. या स्टोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो आणि ती म्हणजे कोणती? तर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. म्हणजे मराठीमध्ये अंथरूण पाहून पाय पसरावे. माणसाने अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत. त्याची कॅपॅसिटी केवढी आहे, त्याची ताकद केवढी आहे, त्यानुसार त्याने त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला हव्यात. उगाच जास्त हव्यास करू नये. दुसरी आपल्याला शिकवण या ठिकाणी मिळते ती म्हणजे अशी की आपण समाधानी असलं पाहिजे. जर समाधानी आपण नसू तर आपल्याला अनेक दुःख, अनेक संकट आपल्याला समोर येत असतात. आपल्याला त्यांना तोंड द्यावं लागतं आणि यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. हलाखीचं जीवन आपल्याला जगावं लागतं. परंतु जर समाधान असेल तर आपलं जीवन हे आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि सुखात घालवू शकतो, व्यतीत करू शकतो. आणखी एक शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळते ती म्हणजे अशी की कधी कोणाकडून कोणती वस्तू मागू नये. जर मागितलीच तर ती खूप सांभाळावी. आणि त्याहूनही सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे असं की आपल्याकडून कोणती चूक झाली तर ती ॲक्सेप्ट करावी आणि तिची कबुली द्यावी. आणि जर चूक कबूल केली तर त्याच्यावर काहीतरी मार्ग निघू शकतो, काहीतरी सोपा सुकर मार्ग निघू शकतो. समोरचा एखाद्या वेळेला माफही करू शकतो. परंतु आपल्या मनानेच ती चूक झाकण्याचा प्रयत्न आपण करत राहिलो तर पुढच्या अनेक संकटांना, अनेक दुःखांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर हे आपण या गोष्टीमधून शिकलो. इथून पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सध्या मी इथेच थांबतोय. हा व्हिडिओ इथेच संपतो, ही गोष्ट इथेच संपते. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, मस्त राहा आणि अभ्यास करा. बाय बाय.